पक्ष आणि महाराष्ट्राचे दादा अजितदादा पवारसाहेबांचं विमान अपघातामध्ये त्या ठिकाणी निधन झालं आहे। त्या सर्वप्रथम मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि या निवडणुकीमध्ये जसं आता भगीरथदादांनी सांगितलं की नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये देखील आम्ही एकत्र येण्यासाठी, परंतु काही गोष्टीमुळं आम्हाला, परंतु आमचा जो उद्देश होता तो आपण सगळ्यांनी सर्वश्रुत आहे की यशस्वी त्या ठिकाणी होण्यामध्ये त्या ठिकाणी कुणी मागं पुढं थांबायचं, परंतु त्या ठिकाणी समोरच्याचा त्या ठिकाणी फायदा नाही झाला पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली। आणि त्यामध्ये दादांना खूप मोठं यश आलं, त्यामध्ये आम्हाला आनंद आहे। आणि तीच पुन्हा चूक होऊ नये म्हणून आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र पुन्हा येण्याच्या संदर्भातल्या चर्चा झाल्या आणि आमचा निर्णय झाला। आणि आम्ही त्या ठिकाणी आता आपल्याला यादी त्या ठिकाणी देतील, त्या यादीनुसार आम्ही ही युती आमची एकत्र त्या ठिकाणी आम्ही काही ठिकाणी घड्याळ, काही ठिकाणी तुतारी आणि रिक्षा आणि जे चिन्ह आमच्या उमेदवाराचे असतील त्या उमेदवाराच्या चिन्हाला एकत्ररित्या प्रचार करून ही जिल्हा परिषद पंचायत समिती, आपल्याला माहिती असेल की औदुंबरावांच्या काळानंतर ही पंचायत समितीवरती एकाच बाजूची त्या ठिकाणी सत्ता आहे आणि त्याला आम्ही एकत्र आल्याशिवाय त्या ठिकाणी बाजूला सरता येणार नाही। गावगाड्यातल्या सर्व लहान मोठ्या थोरांची अपेक्षा होती आणि मग त्या सर्वांचं मन आणि आम्हाला देखील त्या ठिकाणी संवाद साधत असल्यामुळे दिलीप बाप्पू असतील, नागेश काका असतील, अनेक ज्येष्ठांनी आमचा सर्वांचा समेट घडवून यामध्ये पुढे येण्याची आमच्या सर्वांची जी मनातली भावना होती ती प्रत्यक्षात आज आपल्या समोर येते। ही निवडणूक आम्ही एकत्रितरित्या लढू आणि यश हे आम्हाला नक्की येईल। ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं अजितदादांनी जो आम्हाला दिलेला संदेश होता, दादांच्या घड्याळाच्या समोर त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढत असल्यामुळं दादांना ह्या निवडणुकीमध्ये ह्या निवडून आलेल्या उमेदवाराच्या वतीनं आम्हाला श्रद्धांजली अर्पण करायची आहे। संधी यात